माया मोरया 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 देवा हे देवा अरे आहेस कुठे रे तू अरे ये इकडे माझी समस्या तरी आई देवा अरे देवा हे पंढरीनाथा विठ्ठला पांडुरंगा अरे आहेस तरी कुठे तू माझं म्हणणं तरी आई अरे हो 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 निसर्ग राजा जरा शांत हो काय झालं आहे काय इतका मोकळा आहेस तू काय समस्या आहे तुला काही वरदान हवे आहे का अरे देवा कसलं काय वरदान की तू माझा जीव धोक्यात आहे आणि तुम्हाला कसलं वरदान देतोय अरे निसर्ग राजा का बरं तुझा जीव धोक्यात आहे काय समस्या आहे तुझी देवा अरे तू कार माणूस घडविल असं कार माणूस घडविल असं कार माणूस घडविल असं अरे या माणसाने आमचं जीवन मुश्किल करून टाकलं आहे आमचं जगणंच मुश्किल झालं आहे इथे काय सांगताय निसर्ग राजा असं कसं बोलू शकता तुम्ही हा माणूस तर माझी सर्वोत्तम निर्मिती आहे अतिशय विचारपूर्वक मी याची जडणघडण केली आहे तो बुद्धिमान आहे तो हुशार आहे तो प्रगतिशील आहे आणि तुम्ही म्हणता हा बुद्धिमान नाही हा आमचं रक्षण करत नाही अरे देवा खरंच तू सांब सदाशिव आहेस बघ कसला काय हुशार हा बुद्धिमान नाही तर बुद्धिहीन माणूस निर्माण केला आहे तू आपण निसर्ग राजा हे चुकीचं आहे काय झालं आहे बरं असे का कोपला आहे तुम्ही अरे देवा जरा पृथ्वी तलावर येऊन बघा की तेव्हा तुम्हाला दाखवतो काय केलं आहे या मनुष्य जातीने अरे हा माणूस स्वतःच घर बांधण्यासाठी या लहान लहान किडे माकुडे पशु पक्षी या सगळ्यांची घर उद्ध्वस्त करायला कर आणि स्वतःसाठी मोठमोठे टावर बांधतोय हो का बरं चला जरा आपण पृथ्वी तलावर जाऊनच बघूया काय बरं समस्या आहे काय बरं विचार मांडला आहे या मनुष्य जातीने वय वय चला की देवा चला दाखवतो तुम्हाला काय केलं आहे या मनुष्य जातीने अरे देवा हा माणूस प्राणी मारतोय पशु पक्षी यांचं घर तोडतोय हेच नव्हे तर समधी झाडं जंगल वगैरे सर्व उद्ध्वस्त करतोय अरे याला एवढं पण कळत नाही की झाडं तोडून हा स्वतःच्याच पायावर कुऱ्हाडी मारतोय कुठून भेटणार आहे याला श्वास घ्यायला कुठून भेटणार आहे याला ऑक्सिजन कुठून भेटणार आहे याला शुद्ध हवा हो हो निसर्ग राजा खरं बोलताय तुम्ही अरे देवा एवढंच नाही तर या मनुष्याने काय ते प्लास्टिक निर्माण केलं आहे सगळीकडे ते प्लॅस्टिकच आहे अरे या पृथ्वी मातीच्या नाका तोंडात जाऊन बसले ते प्लॅस्टिक त्या बिचारीला शुद्ध श्वास सुद्धा घेता येईना काय सांगावं तुला अरे ही धरणी माता बघ माझी काळी आई किती समृद्ध होती एकेकाळी आता त्याच्यावर पेस्टिसाइड फवारे खत वगैरे मारून फार तिची सुंदरता घालवली आहे या माणसाने रडत होती रे बिचारी काल माझ्याकडे येऊन हो का असं बोलताय काय निसर्ग राजा अरे एकदा मी याला कोविडचा विषाणू पाठवून त्याचा जीव किती मूल्यवान आहे याची समज दिली होती पण या मानवाला काही फरक पडलेला दिसत नाही कुठं काय फरक पडलाय तेव्हा या मानवाच्या डोक्यामध्ये त्याच्या डोक्यात काही अक्कलच शिरना तुम्हीच समजावं आता याला काहीतरी आलं देवा तुला गमतीत सांगायचंच राहिलं या मानवानी तुला मी सोडलं नाही बघ तुझ्या मोठमोठ्या मूर्त्या बनवतोय काही प्लॅस्टिकच्या पीओपीच्या सिमेंटच्या आणि 10 दिवस तुझं गुणगान गाऊन झाले की अंतर फेकून देतोय पाण्यामध्ये फार दूषित झालंय हे पाणी आपलं किती छान होतं निळशार पाणी आता त्याच्याकडे बघण्याची ती अवस्था राहिलेली नाही बघ काल आले होते पाणी दादा माझ्याकडे रडत अहो झाड दादा बघा किती प्रदूषण केले लोकांनी माझं पण काय सांगावा त्यांचं गुणगानच ऐकत राहिलो खूप वाईट वाटलं पाणी दादाकडे बघून अहो देवा तुम्ही या मानवाला जरा समज द्या आम्ही तर दमलोय बघा याला फुकटचा ऑक्सिजन देऊन शुद्ध हवा देऊन झाडं फुलं लाकूड फाटा काय नाही दिलं याला ते फुकट मध्ये दिलं तरी घ्यावं या माणसाला आम्ही याचा परोपकार मित्र बनायचा प्रयत्न करीत होतो पण हा तर आमचा शत्रूच निघालाय सारी झाडं तोडून राहिलाय आता काय आम्हाला सहन होईना तुम्ही याची समजूत घाला नाही तर आम्ही काय या पृथ्वी तलावर जाणार नाही बघा मग कसं 10,000ची ऑक्सिजनची सिलेंडर लावून मग कसं त्याचा जीव गुदमरतोय हा एवढं फ्री मध्ये भेटते तर तेव्हा नाही चालत नाही त्याला
मनुष्य जातीला समजवण्याचा प्रयत्न करतो. हे मानवा, मी तुला अतिशय बुद्धिमान, हुशार आणि विचारवंत बनवलं होतं, पण तू त्या बुद्धीचा दुरुपयोग करतो आहेस. वेळेत सावध हो, नाहीतर पस्तावशील एक दिवस. झाडं, झुडपं, पशु, पक्षी, माती ही सर्व पर्यावरणाची, निसर्गाची निर्मिती मी तुझ्या जगण्यासाठीच केली आहे. तुझ्या जगण्याला याचा फायदाच होईल, त्याच्यासाठी मी याची निर्मिती केली आहे. आणि तू यांच्या जीवावर उठला आहे, हे चुकीचं आहे. असं करू नको. अरे, तुला दिवसाला श्वास घ्यायला 550 लिटर इतका ऑक्सिजन लागतो आणि एक झाड दिवसाला 274 इतकाच ऑक्सिजन निर्माण करतो. म्हणजे किमान एका माणसाला एका दिवसाला जगण्यासाठी 2 झाडं तरी लागतीलच की. त्यात तुझे मुलं बाळ आले, बायका पोरं आले, तुलाच ऑक्सिजन घ्यायला झाडं नाही राहिली तर त्यांना काय देणार आहे तू? त्यामुळे आता तू लोकसंख्या नाही तर वृक्षसंख्या वाढव. झाडे लावा, झाडे जगवा, तरच मी तुम्हाला वाचवेल बरं का. हा देवाचा कोप करू नका तुम्ही. तर आता शेवटचं समजवतोय, जर कोणी झाडं कापली तर बघा. काय मग पोरींनो, कळलं की देव काय म्हणायले ते? कळलं ना?